नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे पिंक पाणीपुरी चाट। आता हे आपण मस्तपैकी ग्राइंड करून घेऊया। आता हे मस्तपैकी ग्राइंड झालंय, ह्याला आपण गाळून घेऊया। आता इथे मी एक काचेचा बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये आपण 1/3 कप गव्हाचं पीठ घेणार आहे। आणि आता हे 1/4 कप आपण बारीक रवा घेतलाय। तर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। आणि आता हे मी हा बीटरूट ऍड करते, ज्यूस आपण ऍड करतोय आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचंय। आता पीठ रेडी करताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं की पीठ एकदम घट्ट ठेवायचंय, पातळ नाही बनवायचं। कारण पातळ जर पीठ बनवलं तर पुऱ्या आपल्या फुगणार नाहीत किंवा कडक नाही बनणार आहे। त्यामुळे एकदम असं थिक असंच पीठ ठेवायचंय। आता हे आपलं पीठ रेडी करून झालंय, ह्याला रेस्टसाठी आपण ठेवून देणार आहे। चला, हे पीठ आपलं आता रेडी झालंय किंवा डो आपला रेडी झालाय, तर ह्याच्यावरती मी एकदम पातळ असा कपडा झाकून ठेवणार आहे रेस्टसाठी। एक अर्धा तासासाठी हे पीठ आपल्याला रेस्टसाठी ठेवायचंय। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू। आपण रगड्याची तयारी करूया। हे भिजवलेले वाटाणे आहेत आणि याच्यामध्येच मी बटाटे पण टाकणार आहे थोडेसे। थोडीशी हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे। त्याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी घालते आणि आता ह्याला एक 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत आपल्याला। त्यामुळे मस्तपैकी हे शिजून तयार होतील। तर आता आपण पाणीपुरीचं तिखटवालं पाणी बनवून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीर, पुदिना आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं आहे। तर हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। याची मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। याच्यामध्ये मीठ पण घालायचंय। मीठ नंतर आपण चवीनुसार ऍडजस्ट करणारच आहे। आणि याच्यामध्ये हे चिंचेचं पाणी गोड आंबट असं माझ्याकडे रेडी आहे, तेच मी इथे वापरते। तर तुम्ही सिंपल गूळ आणि चिंच ह्याच्यामध्ये मिक्स करतानाच टाकायचं आपल्याला बारीक करायला। चला, तर हे पेस्ट आपली आता रेडी झाले। ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर हे पाणी पाहिजे तर तुम्ही गाळून पण घेऊ शकता, पण मी हे पाणी गाळून नाही घेणार आहे। आणि आपल्या ॲडजस्टनुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। या स्टेजला आपल्याला मिठाचं चेक करून घ्यायचं। मीठ तुम्ही चेक करून घ्या आणि कमी पडलं तर वरतून टाकू शकता। काही आईस घातला नव्हता, त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये आईस टाकते थोडासा आणि ही बुंदी मिक्स करते। तर हे असं आपलं पाणीपुरीचं पाणी रेडी झालंय। आणि आता आपण मस्तपैकी पुऱ्या लाटून घेऊया। चला, आता हे पिठाने मस्त अशी रेस्ट केलेले अर्धा पाऊण तासापर्यंत। आता आपण पटापट ह्याचे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर असे हे गोल पेढे आपल्याला पहिले काढून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्याला गोल करून आपल्याला एक एक पुरी लाटून घ्यायची आहे। तर या सगळ्या पुऱ्या अशा आपल्याला गोल गोल लाटून घ्यायच्या आहेत। याला काही खाली तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाहीये। हे पीठ घट्ट असल्यामुळे चिपकणार नाहीये। सो जास्तही जाड नाही ठेवायची आणि जास्तही पातळ नाही करायची। जर तुम्ही खूपच जास्त पातळ लाटली तर पुरी फुगणार नाही। तर एवढ्या साईजची पुरी आपल्याला ठेवायची आणि एवढी अशी जाडी पाहिजे पुरीची। तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला रेडी करून घ्यायच्यात। आणि ह्या पुऱ्या रेडी झाल्यानंतर हे अशा शीटवरती ठेवायच्या आहेत तुम्हाला। सगळ्या आपल्या पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत आणि आपण आता याला फ्राय करून घेऊया मस्तपैकी। तर आता मी सगळ्या अशा एक एक करून पुऱ्या सोडणार आहे तेलामध्ये। तेल आपलं मस्त असं तापलंय आणि ह्याच्यावरती तुम्ही असं तेल घालायचंय
जास्त पुऱ्या घालायच्या नाही, त्याला फुलण्यासाठी पण स्पेस भेटला पाहिजे. इथे पुऱ्या पलटी केलेल्या आहेत, तर तुम्ही बघू शकता खालून एकदम असा ब्राऊन असा कलर आलाय पुऱ्यांना. तर एकदम अशी निवांत यांना फ्राय करायचे, घाई करायची नाही तळण्यासाठी, त्यामुळे पुऱ्या कडक बनतात, सावकाश तळायचे. तर मंडळी बघू शकता तुम्ही एकदम आपल्या स्ट्रीट स्टाईल पुऱ्या रेडी झाल्यात, क्रिस्पी. मी तुम्हाला दाखवते एक पुरी आज. आता आपल्या पुऱ्या रेडी झाले, तर आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये रगडा भरून खायचं काम करायचंय. तर तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी अशा पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. तर पुरी आलटीपलटी करायची नाही, कमीत कमी वेळा आलटीपलटी करता पुऱ्या तळायच्या आहेत, आणि त्याही मीडियम गॅसवरती. आता आपला रगडा सुद्धा रेडी झालेला आहे. याच्यामध्ये मस्तपैकी आता कांदा बिंदा टाकून घेऊया आपण. तर बटाटे आता उकडून झाले, ह्याला छान आपण घालणार आहे कांदा, चिरलेली कोथिंबीर बारीक, लाल तिखट, चवीपुरतं मीठ पण घालणार आहे, आणि थोडं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं वरतून असं लिंबाचा रस घालायचा आहे, आणि मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रेडी झालेलं आहे. आणि आता मस्तपैकी पुऱ्या फोडायच्या, आणि ह्याच्यामध्ये सगळं साहित्य भरायचं, आणि मस्त खायला सुरुवात करायची. तर तुम्हाला मी आता दाखवते पुऱ्यांचा आवाज. एकदम अशा क्रिस्पी अशा पुऱ्या झालेल्या आहेत. तर मी पुऱ्या रेडी करण्यासाठी खरं तर गव्हाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे. आणि हे चिंचेचं पाणी माझ्याकडे ऑलरेडी रेडी होतं. जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे चिंच पाणी घालून घ्यायचं पटापट. हे सुद्धा पाणी घालायचं आहे. तुम्ही डायरेक्ट पण बुडवून खाऊ शकता, पण मला प्लेटिंग करायचं त्यामुळे मी हे स्पूनने टाकते. बारीक चिरलेला टोमॅटो, गाजर किसलेलं. अरे गाजर मी इकडे आल्यापासून टाकायला शिकले. इथे प्रत्येक गोष्टीमध्ये गाजर असतं. ही खारी बुंदी आणि शेव. मस्त अशी आपली पाणीपुरी रेडी झाली आहे. रेसिपी आजची पिंक चाट रेसिपी झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता चाट सुद्धा रेडी झाले. तर हे चाट बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल, कारण दिसतंय पण तसं भन्नाटच खरं. चला आता हे एवढ्या वेळ प्लेटमध्ये थांबू शकणार नाही आहे. मला पण खरंच खूप खायची इच्छा झाली आहे बघून. सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.